नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वी स्कॉलरशिप एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेचा आपण अभ्यास सुरू केला होता. गणित या विषयाशी संबंधित आपण पहिला चॅप्टर नंबर वर्क म्हणजे संख्याज्ञान बघत होतो. त्याच्या शेवटाकडे आपण आता येत आहोत. ओके, ऑलमोस्ट आपले सगळे पॉईंट्स कवर झाले आहेत. जे सिलेबसमध्ये अभ्यासक्रमात दिले होते ते सगळे पॉईंट्स डिटेलमध्ये कवर केलेले आहेत. ओके, आता काही एक्स्ट्रा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे सिलेबसमध्ये नव्हते, परंतु त्यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, प्रश्न येऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे ते प्रश्न यायची. ओके, असे काही एक्स्ट्रा इम्पॉर्टंट पॉईंट्स जे माझ्याकडे होते, काही पुस्तकातून असे गोळा केलेले आहेत, ते आपण आता एक एक बघूया. ओके, आपण टाईप्स ऑफ नंबर बघितले. नॅचरल नंबर्स, इंटिजर्स, होल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, रॅशनल नंबर, परिमेय संख्या, इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या वगैरे बघितल्या. ओके, आता नॉर्मल यूजमध्ये पण एक 2 प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ठीक आहे, पहिलं इथं तुम्हाला दिसतंय कार्डिनल नंबर्स आणि त्याच्या खाली तुम्हाला दिसते ऑर्डिनल नंबर्स. ठीक आहे, कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबर म्हणजे मुख्य संख्या किंवा प्रमाण संख्या. ओके, आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या. ठीक आहे, लक्षात घ्या, कार्डिनल म्हणजे मुख्य किंवा प्रमाण संख्या, ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक संख्या. ओके, कार्डिनल नंबर कोणाला म्हणायचं? द नंबर्स विच आर यूज टू काउंट द थिंग्स. एखाद्या गोष्टींच्या काउंटिंग करायचं असेल, मोजायची असेल, तर तेव्हा आपण ज्या संख्या वापरतो त्यांना म्हणतात कॉर्डिनल. यांना नॉर्मल असतात, यांना नॉर्मल भाषेमध्ये आपण बोलतो. 5 आंबे आहेत, 7 वडापाव आहेत, 10 केळी आहेत, या टाईपमध्ये जे काउंट करायला वापरतो त्यांना कार्डिनल म्हणजे मुख्य किंवा प्रमाण संख्या असं म्हणू शकतो. ओके, मोज संख्या यांना नाही म्हणता येणार. मोज संख्या पण म्हणता येतील कार्डिनल नंबर्सला, मोज संख्या पण म्हणता येतील. ओके, इथे लिहून घ्या, मुख्य प्रमाणच्या ऐवजी मोज संख्या पण म्हणता येईल, कारण ते आपण काउंट करायला वापरतो ना ऑब्व्हियसली, म्हणून त्यांना मोज संख्या पण म्हणू शकतो. या नॅचरल नंबर्सचाच प्रकार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात नॅचरल नंबरला कार्डिनल या वेगळ्या शब्दाने सुद्धा आपण म्हणून लिहू शकतो. ओके, त्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. मोज संख्या म्हणजे कोणत्या संख्या म्हणू शकतो आपण, किंवा कार्डिनल नंबर म्हणजे मुख्य संख्या म्हणजे कोणत्या संख्या, खालीलपैकी कोणत्या संख्या, तर नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्ण संख्या, या टाईपमध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारू शकतात. तर लक्षात ठेवायचे, नॅचरल नंबर्स आर ऑल्सो नोन ॲज कार्डिनल नंबर्स. नैसर्गिक संख्या या मुख्य संख्या किंवा प्रमाण संख्या म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. पुढं आहे ऑर्डिनल नंबर्स, ज्यांची ऑर्डर ठरवायची आहेत किंवा जे नंबर्स ऑर्डर ठरवण्यासाठी वापरतात त्यांना म्हणतात ऑर्डिनल नंबर्स. ठीक आहे, ऑर्डर पाहिजेत. द न्यूमरल्स किंवा न्यूमरल वर्ड्स यूज टू टेल द प्लेस ऑर ऑर्डर ऑर द सिक्वेन्स इन अ रो ऑफ थिंग्स. ठीक आहे, म्हणजे एखादी रो आहे, या रोमध्ये एखाद्या गोष्टीच्या कितव्या प्लेसवरती आहे किंवा त्याचा ऑर्डर काय आहे किंवा त्याचा क्रम काय आहे. ठीक आहे, हे सांगण्यासाठी ज्या संख्यावाचक शब्दांचा वापर केला जातो त्यांना म्हणतात क्रमवाचक संख्या. ठीक आहे, एक्झाम्पल झालं तर म्हणायचं 5th, 7th, 10th, 20th, 23rd. मराठीमध्ये झालं 5वा, मराठीमध्ये पाहिजे तर लिहून घ्या, 5वा, 7वा, 10वा, 20वा, म्हणजे तो रांगेमध्ये 20व्या स्थानी उभा आहे. ठीक आहे, तो शेवटून पहिला आला. ओके, 32वा, 23वा, या टाईपमध्ये हे जे नंबर्स आहेत किंवा हे जे शब्द आहेत, क्रमवाचक शब्द, ज्याच्यामुळे आपल्याला क्रम कळतो, ऑर्डर कळते, सिक्वेन्स कळतो, त्याला म्हणतात ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवाचक संख्या. ठीक आहे, पुढं बघा, हा आता 2-4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे, सम ऑफ फर्स्ट n कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. ठीक आहे, नॅचरल नंबर कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात, सर आम्हाला माहिती. पण इथं म्हटलं कन्झिक्युटिव्ह, क्रमवार, म्हणजे एका मागोमाग एक येणाऱ्या संख्या. जसं की 1 नंतर 2 येणार, 2 नंतर 3 येणार, 3 नंतर 4 येणार, 4 नंतर 5 येणार, 6 येणार, 7 येणार. या टाईपमध्ये जे लाईनिंग आहे त्याला कन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार म्हणतात. ठीक आहे, आता नैसर्गिक संख्या म्हटले म्हणून 1 पासून सुरुवात करावी लागेल आपल्याला. नुसतं कन्झिक्युटिव्ह जरी म्हटलं तर 23, 24, 25, 26 ह्या सुद्धा क्रमवार संख्या आहे. ठीक आहे, त्यात नैसर्गिक संख्या म्हटलेत आणि पहिल्या म्हटलंय. पहिल्या म्हणजे फर्स्ट पासून सुरू होणाऱ्या
सगळ्या नंबर नैसर्गिक संख्या आपल्याला सिक्वेन्समध्ये घ्यायच्या असतात. अशा सगळ्यांची बेरीज करायची असेल, सम करायची असेल, तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक असं प्रत्येक वेळेला करत बसायचं नाही. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला कोणता आहे बघा बरं, n इंटू n+1/2 गुणिले कंसामध्ये 9 अधिक 1 भागिले 2. मराठीमध्ये जर लिहायचं झालं तर आपण क्ष घेतो, क्ष गुणिले क्ष अधिक 1 कंसामध्ये भागिले 2. यालाच नच्या भाषेमध्ये पण काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे, न ब्रॅकेट कंसामध्ये न अधिक 1 या दोघांचा गुणाकार त्याला भागिले 2. या टाईपमध्ये हा फॉर्म्युला लिहिलेला असू शकतो काही पुस्तकांमध्ये. ठीक आहे, मी इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. शक्यतो इंग्लिशमध्ये फॉर्म्युला पाठ करायचा प्रयत्न करा, किंवा ज्याला पाहिजे असेल ते दोन्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण आपल्याला क्वेश्चन मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता मी म्हटलं पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. फाइंड आउट द टोटल ऑफ फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स. पहिल्या 100 नॅचरल नंबर्सची बेरीज काढा. तर मग इथं 1 + 2 + 3 + 4 कसं करत 100पर्यंत करत गेला तुमचा पेपर याच्या एका क्वेश्चनला सॉल्व करण्यातच गेला मग. ठीक आहे, मग अशा केसमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल. ठीक आहे, हा फॉर्म्युला काय आहे, n म्हणजे n इंटू n+1/2. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये n काय असतो, जी शेवटची संख्या विचारलेली आहे तो म्हणजे तुमचा न. ओके, आता मी तुम्हाला विचारलं पहिल्या 100 संख्यांची बेरीज काय, मग या केसमध्ये तुमचा n होणार 100. ठीक आहे, आणि n+1 होणार मग 101. 100 + 1 म्हणजे येणार 101. मग हे फॉर्म्युलामध्ये टाकायचं. फॉर्म्युला काय होता, n इंटू n+1/2. n किती होता, 100 होता, गुणिले n+1 किती झाला, 101, 101 झाला, त्याला भागिले 2. डिव्हिजन करा, बे एके बे, बे पंचे 10, बे शून्य 0 म्हणजे 50 गुणिले 100. 50 गुणिले 2 म्हणजे येतात 100. तर हे कसं होतं आपलं, 100 इंटू 101/2, बे एके बे, बे 50, 100 म्हणजे 50 दुणे 100. मग हे राहिलं आपल्याकडे 50 गुणिले 101. मग याला क्वेश्चनला सॉल्व केलं तर आन्सर येतं 5050. ठीक आहे, म्हणजे पहिल्या 100 नंबरचं बेरीज, पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 5050. या टाईपमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच पुढं जर पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्याच्या वर्गांची बेरीज विचारली, ठीक आहे, n क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली, तर तुम्हाला पुढं फॉर्म्युला दिलेला आहे. आपला पहिला फॉर्म्युला होता n इंटू n+1/2. त्याच्यामध्येच n इंटू n+1/2, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं ॲड करायचं 2n+1 भागिले 6. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. इकडे 2 आहे, इकडे 6 आहे. ओके, हे लक्षात घ्यायचे, चेंजेस लक्षात ठेवायचे. इकडे 2 आहे, इकडे 6 आहे. डिनॉमिनेटरमध्ये छेदामध्ये इकडं 2 आहे, इकडं 6 आहे. आणि न्यूमरेटरमध्ये हा एक ब्रॅकेट एक्स्ट्राचा मल्टिप्लिकेशनमध्ये आलेला आहे. ओके, 2n+1 हा आणखी एक एक्स्ट्राचा कंस गुणाकारामध्ये आलेला आहे. ठीक आहे, पुढं आता याच्यावरती प्रश्न येईल की नाही मला माहीत नाही, पण तरी मी तो हा फॉर्म्युला देऊन ठेवला, कारण हा थोडा फॉर्म्युला अवघड जातो असं मला वाटतं, म्हणून तरी पण मी इथं दिलेलं आहे. बघा काय, पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज म्हणजे द सम ऑफ क्यूब्स ऑफ फर्स्ट n कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. मग अशी काय होतं, स्क्वेअर्स होते, वर्गांची म्हणजे स्क्वेअर्स होते. आता काय घेतलंय, घन घेतलंय, क्यूब्स घेतलेत, म्हणजे हे 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 4 क्यूब या टाईपमध्ये तुम्हाला हे ॲडिशन विचारलेली असते. ठीक आहे, याच्यामध्ये इंटेलिजन्सवरती पण, बुद्धिमत्तेवरती पण क्वेश्चन बनतात. जेव्हा नंबर सिरीजचं क्वेश्चन येईल तेव्हा आपल्याला हे कळेलच. ठीक आहे, मग जेव्हा क्यूब्स म्हणजे घनांची बेरीज विचारलेली असते तेव्हा फॉर्म्युला काय, आपला n इंटू n+1/2. तर ह्या पूर्ण फॉर्म्युल्याचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तोच इथं वापरला आहे, फक्त त्याचं काय केलं आहे, स्क्वेअर केलेलं आहे. ठीक आहे, पहिला n नॅचरल नंबर्सची ॲडिशन किती होती, n+1, n इंटू n+1/2. आता ह्यांचाच क्यूबची विचारली असेल तर फक्त याच फॉर्म्युल्याचं काय करायचं, आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे,
हा फॉर्म्युला त्यासाठी म्हणजे क्यूबची बेरीज काढण्यासाठी वापरला जातो. हा पुढचा जो फॉर्म्युला आहे हाच फक्त तुम्हाला पुढं एक्सपांड करून दिलेला आहे. म्हणजे स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर इकडे जाणार, हा स्क्वेअर इकडे जाणार, हा स्क्वेअर इकडे जाणार, एवढंच केलेलं आहे. म्हणजे एन स्क्वेअर पुढं n+1चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 या टाईपमध्ये हा स्क्वेअर फक्त आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे. तुम्हाला जो फॉर्म्युला लक्षात राहील तो ठेवा. हा ठेवायचा आहे, हा ठेवा, हा ठेवायचा आहे, हा ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. 0 पासून किंवा 2 पासून n क्रमवार समसंख्यांची बेरीज. ठीक आहे. सम ऑफ n कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 0 और 2. 0 किंवा 2 पासून जे इव्हन नंबर स्टार्ट होतात त्या सगळ्या इव्हन नंबर्सची बेरीज जर तुम्हाला विचारली एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत, एका पर्टिक्युलर समसंख्येपर्यंत, तर फॉर्म्युला काय? n/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस n/2. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं 10 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती, मग 10 पर्यंतच्या समसंख्या कोणत्या? 0, 2, 4, 6, 8, 10 या सगळ्या समसंख्या झाल्या. आता त्यातला हा जो 0 आहे, हा 0 ॲड केला काय नाही केला काही फरक पडत नाही. त्यामुळे ह्याला घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. म्हणून इथं तुम्हाला 0 पासून किंवा 2 पासून असं लिहिलेलं आहे. मग आता इथं शेवटचा नंबर काय आहे? 10. हा झाला तुमचा n. nची व्हॅल्यू किती झाली? 10. मग इथं तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा 10/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 10/2 म्हणजे हे झालं 5 स्क्वेअर प्लस 5. 5चा स्क्वेअर होतो 25. हा प्लस 5 केला तर हे येतं 30. म्हणजे 10 पर्यंत ज्या समसंख्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज येते 30. ठीक आहे. करून बघायचं का? 2 + 4 + 6 + 8 + 10. हा 10 आहे. 8 + 2 हा दुसरा 10 झाला. 6 + 4 हा तिसरा 10 झाला. आणि हे तिन्ही मिळून झाले 30. बरोबर 30 होता. ठीक आहे. या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व करताना लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता जसं समसंख्या आहे तसंच विषम संख्या पण असणार आहेत. मग 1 पासून n क्रमावर विषम संख्यांची बेरीज. द सम ऑफ n कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर स्टार्टिंग विथ 1. ठीक आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या सगळ्या ऑड नंबरची बेरीज करायची. तर काय फॉर्म्युला आहे? n+1 डिवायडेड बाय 2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता मगाशी प्रश्न विचारला 10 पर्यंतच्या सगळ्या इव्हन नंबरची बेरीज सांगा. आता त्याच्याऐवजी मी प्रश्न घेतो 10 पर्यंतच्या सगळ्या ऑड नंबर्सची बेरीज. आता 10 इव्हन आहे म्हणजे इथं एनची व्हॅल्यू 10 घेऊन चालणार आहे का आपल्याला? तर बिलकुल नाही. मग 10पेक्षा जो कमी आहे तो तुमचा शेवटचा ऑड नंबर असणार आहे. मग 10पेक्षा शेवटचा ऑड नंबर कोणता आहे? सर 9 आहे. म्हणजे हा झाला n=9. मग याला सॉल्व करायचं फॉर्म्युला काय होता? विषम स्क्वेअरचा n+1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे झालं 9+1 त्याला डिवायडेड बाय 2 आणि मग त्याचा स्क्वेअर. 9+1 झालं 10. 10/2चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं 5चा स्क्वेअर 25. ठीक आहे. म्हणजे 10 पर्यंतच्या विषम संख्या विचारल्या. पण 10 सम आहे. मग 10पेक्षा लेस कोण आहे? 9. ही विषम आहे, ही ऑड आहे. मग हिला n घ्यायचा. ठीक आहे. हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा. क्वेश्चनमध्ये हा पण तुम्हाला प्रश्न घुमवून फिरवू शकतात. हे लक्षात राहू द्यायचं सगळ्यांनी. ओके. म्हणजे तुम्हाला ऑड संख्यांची बेरीज जरी विचारली असली तरी तुम्हाला शेवटची संख्या सम देऊ शकतात. तिथं तुम्हाला हे लक्षात घ्यायचं म्हणजे तुम्हाला तिथं हे चेक करायचं एक्झाममध्ये की तुमचा मेंदू जागृत आहे की नाही. झोपलेला तर नाही आहे ना? ठीक आहे. झोपलेला तर नाही ना? असं काहीतरी म्हणजे येडापणा काहीतरी करायचं नाही आपल्याला. ओके. म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम, शिष्यवृत्ती एक्झाम हे ॲक्च्युली टॅलेंटची एक्झाम आहेच आहे. प्लस त्याच्याबरोबर तुमचा मेंदू एखाद्या गोष्टीला म्हणजे एखादी गोष्ट जर उलट्या पद्धतीने विचारली तर त्याला कितपत कॅच करू शकतो ह्याची कॅपॅसिटीसुद्धा चेक करण्याची ही एक परीक्षा असते. ओके. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. पुढे जाऊया. फॉर एनी नंबर ए, कोणताही नंबर घ्या, ए नावाचा कोणताही नंबर घ्या. वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झॅक्टली ट्रू ॲट अ टाईम. एका वेळेला खालीलपैकी कुठली तरी एक गोष्ट काय असणार आहे? कंपल्सरी ट्रू असणार आहे, म्हणजे व्हॅलिड असणार आहे किंवा अधिकृत असणार आहे. ती कोणती? ए हा निगेटिव्ह असू शकतो. येस सर. जर निगेटिव्ह नसेल तर तो 0 असू शकतो. येस सर. पण तो निगेटिव्हही नाही, 0ही नाही, तो पॉझिटिव्ह डेफिनेटली असणार आहे. ठीक आहे. कुठलाही नंबर घेतला म्हणजे मी 23 घेतला, हा पण निगेटिव्ह आहे का? निगेटिव्ह आहे का? नाही. हा 0 आहे का? नाही. हा काय आहे? पॉझिटिव्ह आहे, डेफिनेटली आहे. मग याच्याऐवजी आता मी -23 घेतला, हा पॉझिटिव्ह आहे का? नाही. हा 0 आहे का? नाही.
हा डेफिनेटली निगेटिव्ह आहे. ओके, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह, 0 किंवा पॉझिटिव्ह तिन्हीपैकी एका वेळेला एक असणार आहे. आता एची व्हॅल्यू जर 0 असेल तर हा निगेटिव्ह पण नाही आहे, हा पॉझिटिव्ह पण नाही आहे, हा 0ला 0च आहे. ठीक आहे, ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. म्हणजे आता ह्याचं काही फार प्रश्न नाही याच्यावर विचारण्यात जाणार, बस माहिती असावं म्हणून दिलेलं आहे. माझ्या नोट्समध्ये होतं, मला आवडला, मी घेतला सांगायला. पुढे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक. आता लक्षात ठेवायचं, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गातील फरक. आता इथं क्रमवार विचारलंय, नैसर्गिक संख्या विचारलाय. पहिल्या म्हटलंय का? पहिल्या हा शब्द आहे का? नाहीये. 2 विचारलंय, मग कोणतेही 2. ठीक आहे, कोणतेही 2 येणार. डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. फर्स्ट 2 कॉन्झिक्युटिव्ह म्हटलंय का? फर्स्ट हा शब्द आलेला नाहीये, म्हणजे 2 कन्झिक्युटिव्ह पाहिजेत, मग ते कोणतेही 2 असतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी घेतला 14, त्याच्या पुढचा कन्झिक्युटिव्ह 15. हे 2 कन्झिक्युटिव्ह नंबर झाले माझे. आता मला विचारलं ह्या 2 संख्यांच्या स्क्वेअर्समधील डिफरन्स. ओके, म्हणजे 14चा स्क्वेअर आणि 15चा स्क्वेअर यांच्यातला डिफरन्स किती आहे. ओके, त्यासाठी आपल्याला स्क्वेअर्स माहिती पाहिजेत, तोंडपाठ पाहिजे, ते तर कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. ओके, मग आता मी बघितलं 15चा स्क्वेअर हा मोठा असणार आहे ऑब्विसली, त्यातनं मला वजा करायचा आहे 14चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर होतं 225, 14चा असतो 196. यांची जर आपण डिफरन्स केला, वजाबाकी केली, तर उत्तर येतं 29. उत्तर किती येतं? हे 29 येतं. आणि जर थोडंसं नीट बघितलं, हा 29 जो आहे हा 15 प्लस 14 यांचीच ॲडिशन आहे. लक्षात आलं का? काय केलं? 15 स्क्वेअर मायनस 14 स्क्वेअरचा डिफरन्स किती आला आपला? 29 आला. आणि हा ॲक्च्युअलमध्ये 29 काय आहे? 15 प्लस 14चीच ॲडिशन आहे. जे आपण इथं नंबर घेतलेले आहेत तेच नंबर आहेत, फक्त इथं स्क्वेअरमध्ये घेतले होते, इथं सिंगल घेतलेले आहेत. मग तुम्हाला मुद्दा इथे हाच आपल्याला सांगायचा आहे. डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज ऑलवेज द सम ऑफ दोज 2 नंबर्स. ज्या क्रमावर आपण संख्या घेणार आहेत ठीक आहे, ज्या क्रमावर आपण नैसर्गिक संख्या घेणार आहेत त्यांच्या वर्गातील स्क्वेअर्समधील जो डिफरन्स आहे तो त्या नंबरची ॲडिशनच असते. मग मी तुम्हाला विचारलं ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर याच्यामधला डिफरन्स किती असेल? आता यातला कुठला मोठा आहे मला माहीत नाही, पण मला डिफरन्स विचारला आहे. डिफरन्स काय असणार आहे? तो ऑलवेज ए प्लस बी असणार आहे. ओके, मग मी इथं प्रश्न विचारला मला 100 आणि 101 या दोघांच्या वर्गातील फरक किती, स्क्वेअर्समधील फरक किती? म्हणजे तुम्हाला विचारले 101 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर. इथं स्क्वेअर काढत बसायचे नाही, डायरेक्ट काय करायचं 101 प्लस 100 म्हणजे 101 अधिक 100 हे होणार, तर तुमचं उत्तर येणार 201. या टाईपमध्ये छोटे छोटे क्वेश्चन्स, त्याला म्हणतात शॉर्टकट किंवा स्मार्ट वर्क. ओके, या टाईपमध्ये तुम्हाला हे प्रश्न लक्षात ठेवायचे. पुढे जर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक माहिती असेल, ठीक आहे, जर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक माहिती असेल, तर जर लहान संख्या विचारली, स्मॉलर नंबर, तर काय करायचं? जो फरक दिला आहे त्यातनं -1 करायचं आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं. आणि जर मोठी संख्या विचारली तर जो फरक दिला आहे त्यात +1 करायचं आणि डिवायडेड बाय 2 करायचं. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं, इफ यू आर प्रोव्हाइडेड विथ द डिफरन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह नंबर, इफ यू आर प्रोव्हाइडेड विथ डिफरन्स बिटवीन 2 कन्झिक्युटिव्ह नंबर्स स्क्वेअर, then smaller number you can find out, like smaller number is equal to whatever the difference is given, subtract -1 and divide by 2. If you find the larger number between the two, larger number, then you have formula difference plus 1 divided by 2. Like this you have to find out. ठीक आहे, मग अशी आपण काय घेतलं होतं? 14 आणि 15चं आहे हे घेतलं होतं आपण. ठीक आहे, 14 आणि 15 घेतला होता, यातला डिफरन्स किती आला होता? 29. ओके, आपण तेच एक्झाम्पल आहे तिथं घेऊया. सपोज डिफरन्स इज गिवन 29 आणि मला पाहिजे स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबरला काय सांगितलं होतं? 29 -1 डिवायडेड बाय 2. मग 29 - 1 होतात 28, त्याला डिवाइड केलं तर आन्सर येतं माझं 14. आणि जर मला बिगर विचारला आहे तर 29 + 1 डिवायडेड बाय 2 हे होतात 30/2, सो 15. म्हणजे जे नंबर घेतले होते तेच नंबर आले का लागोपाठ. ओके, या गोष्टीमध्ये या गोष्टींचा किंवा या ट्रिकचा तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करायचं आहे. सो
हे सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. काही झालं तरी फॉर्म्युले लक्षात ठेवा. पाहिजे तर 4 वेळा लिहून काढा. क्वेश्चन भरपूर सॉल्व करा. ओके, क्वेश्चन सॉल्व केले की येतात बरोबर, लक्षात राहतात. पुढे जाऊया. एनी टू कन्झिक्युटिव्ह नंबर्स आर को प्राईम नंबर्स. एनी टू कन्झिक्युटिव्ह नंबर्स आर को प्राईम नंबर्स. हे आपण टाईप्स ऑफ नंबर जेव्हा आपण सुरुवातीला शिकलो की टाईप्स ऑफ नंबरमध्ये को प्राईम नंबर्स आपण शिकलो होतो. ठीक आहे, को प्राईम नंबर आपण बघूया कुठे. एकच मिनटं. को प्राईम नंबर्स कुठे गेले. हे बघा, इथं आपण को प्राईम नंबर शिकलो होतो का, सहमूळ संख्या हा भाग. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किती पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजेच कॉमन फॅक्टर किती पाहिजे मला, 1 पाहिजे. एक्झाम्पल घेतले होते आपण 1, 2, 20, 21, 4, 9. ओके, आता याच्यामध्ये लक्षात ठेवलं आपण घेतलं होतं नोट. एनी टू कन्झिक्युटिव्ह नंबर्स आर ऑलवेज को प्राईम. कोणतेही 2 क्रमवार ज्या संख्या असतात त्या नेहमी काय असतात, आपल्या को प्राईम म्हणजे सहमूळ संख्या असतात. ठीक आहे, हे आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, खाली एक एक्झाम्पल घेतलं आपण इथं 23, 24चं. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय 1, 1 कॉमन दिसला म्हणून 23 आणि 24. 23, 24 हे काय सहमूळ संख्या आहेत. ठीक आहे, परत जाऊया आपल्या इकडं. पुढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 or more co-prime numbers, then it is divisible by product of those co-prime numbers. ओके, सपोज आपण काय म्हटलं होतं, एक छोटं एक्झाम्पल घेऊया. 3 आणि 4 कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजे हे काय असणार आहेत, आपले को प्राईम नंबर्स आहेत. ओके, आता समज मी 12 घेतला. 12ला 3 पण डिवाइड होते आणि 4 पण डिवाइड होते. ओके, मग याचंच मिनिंग आहे, हा जो 12 आहे हा 3 आणि 4च्या मल्टिप्लिकेशननी पण तो डिवाइड होणार. ठीक आहे, हे लक्षात येते मला काय सांगायचं आहे. ठीक आहे, आपण थोडंसं एक मोठा एक्झाम्पल घेऊया. ओके, सपोज मी घेतला 48. 48ला 3 डिवाइड होते का, 4 डिवाइड होते का, येस सर होते. 3 16 48 आणि 4 12 48. मग हा पॉईंट काय सांगतोय, हा वाला पॉईंट, जर 48ला 3 पण डिवाइड होते, 4 पण डिवाइड होते, तर त्यांच्या मल्टिप्लिकेशननी पण डिवाइड व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे 48 डिवायडेड बाय 3 हे येतं 16. 48 डिवायडेड बाय 4 हे येतं 12 मग यांचं म्हणणं आहे, ह्या 48ला 3 मल्टिप्लाय बाय 4 3 गुणिले 4 पण डिवाइड व्हायला पाहिजे. थोडक्यात काय, 48ला 48ला डिवाइड व्हायला पाहिजे 4 त्रिक 12ने. तर ते होतं 12 एके 12 12 चौक 48. या टाईपमध्ये हा प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन फार लिमिटेड आहेत, जास्त क्वेश्चन याच्यावरती विचारले जात नाहीत. फक्त लक्षात ठेवायचं आहे, को प्राईम नंबरचा ही एक प्रॉपर्टी पण आहे, त्यामुळं आपल्याला इथे स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, आता पुढं बघा, इन टू को प्राईम नंबर्स, कोणत्याही 2 को प्राईम नंबरमधल्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, 2 को प्राईम नंबर घेतल्या, 3 आणि 4 घेतल्या. याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ज्या 2 को प्राईम नंबर्स असतील, ज्या 2 सहमूळ, को प्राईम म्हणजे सहमूळ संख्या लक्षात ठेवायचं, सहमूळ संख्या हे लक्षात ठेवायचं. जर कोणत्याही 2 सहमूळ संख्या असतील तर त्यातला कन्फर्म एक इवन असेल किंवा एक ऑड असेल, ही पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, आता आपण बघितलं 3 आणि 4, एक ऑड आहे एक इवन आहे, ही पॉसिबिलिटी आहे. किंवा ऑर बोथ कॅन बी द ऑड नंबर्स पॉसिबली, दोन्ही नंबर्स काय असू शकतात, ऑड असू शकतात. 3 आणि 5 असू शकतात. ठीक आहे, 3 आणि 9 नाही होणार. ठीक आहे, ते को प्राईम नाही होणार, कारण फॅक्टर 1 पाहिजे आपल्याला. आणि 3 आणि 9मध्ये 2 फॅक्टर आहेत, 1 आणि 2 असे 2 फॅक्टर आहेत. 1 आणि 3 असे 2 फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 3 आणि 9 को प्राईम नाही होणार. बट जर 2 नंबर्स हे को प्राईम असतील तर पॉसिबल आहे की एक नंबर इवन एक नंबर ऑड किंवा दोन्हीही ऑड असू शकतात. ठीक आहे, बट यातला महत्त्वाचा तिसरा पॉईंट काय आहे, बोथ इवन दोन्ही नंबर हे इवन, बोथ इवन विल नेवर पॉसिबल. ओके, म्हणजे 4 आणि 6 असे 2 इवन नंबर हे कधीही पॉसिबल होणार नाहीत, कारण त्यांच्याबरोबर 1 सोडून 2 पण तो कॉमन फॅक्टरमध्ये येतो इवन नंबरसाठी. त्यामुळे हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. 2 सहमूळ संख्यामध्ये एक इवन असेल, एक सम असेल,
एक विषम असेल. ठीक आहे, एक सम असेल आणि एक विषम असेल, किंवा दोन्हीही विषम असतील. दोन्हीही विषम असू शकतात, बट दोन्हीच्या दोन्ही सम असतील असं कधीही होणार नाही. सहमूळ संख्येच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात इथे तुम्ही घ्यायची आहे. ठीक आहे, आता पुढं काही ऑब्जेक्टिव्ह पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. वस्तुनिष्ठ माहिती आहे ती लक्षात ठेवायची आहे. आपण नैसर्गिक संख्या बघितल्या होत्या. नैसर्गिक संख्या, एक अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत एकूण? 9. 2 अंकी नैसर्गिक संख्या कोणती आहेत? 90. 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत? 900. 4 अंकी नैसर्गिक संख्या 9000. 5 अंकी नैसर्गिक संख्या 90000. ठीक आहे, म्हणजे इथं फक्त 9 पकडला की पुढं नंतर नंतर एक 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 शून्य वाढवत जायचे. कोणते कोणते ते त्याच्या पुढं पण लिहिलं. एक अंकी, ठीक आहे, आता इंग्लिशमध्ये बघूया. 1 डिजिट नॅचरल नंबर, टोटल 9 आर देअर. 2 डिजिट नॅचरल नंबर्स, टोटल 90 आर देअर. 3 डिजिट नॅचरल नंबर, total 900 are there. 4 digit natural number 9000. 5 digit natural number 90,000. Okay, which are they? 1 digit 9, 1 to 9. 2 digit are 90, 10 to 99. ओके, 10 पासून 99 पर्यंत हे 2 डिजिट. 2 डिजिट आहेत 10 to 99, 10 ते 99. पुढं 900, 3 अंकी 3 डिजिट, 100 पासून 999 पर्यंत, फ्रॉम 100 टू 999. तसंच 4 अंकी 4 डिजिटचं आहे, फ्रॉम 1000 टू 9999. 5 डिजिटचं सेम, असे टोटल 90,000 आहेत. कुठून? 10,001 पासून 99,999. इथे एक 9 राहिला आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? हे लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हां, आता हे जे आहे हे थोडंसं हाय लेवलचं ॲटिट्यूड आहे. ठीक आहे, हे जरा हाय लेवलचं म्हणजे असं म्हणू शकता की इंजिनिअरिंगच्या लेवलचं हे आहे, काय म्हणतात, इंजिनिअरिंगच्या लेवलची ट्रिक आहे. हे आत्ता तुम्ही याच्यावरती लक्ष देऊ नका. जरी मी इथं लिहिलेली असली तरी ती माझ्यासाठी लिहिलेली आहे. माझा पण स्टडी माझ्याच्यावरच असतो बऱ्याचदा, त्यामुळे माझ्या स्टडीसाठी मी ते केलेलं आहे. तुम्ही याच्यावरती लक्ष देऊ नका ही गोष्ट. ओके, तुम्ही हे लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला 7 डिजिटपेक्षा जास्त विचारले जाणार नाही. ओके, पुढे जाऊया. हां, आता 1 to 100 मध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1 ते 100 पहिल्या 100 मध्ये तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, एक मिनटं थांबा आता जरा. आपण तो एक चार्ट घ्यायचा का? ठीक आहे, बघू आधी काय. 1 ते 100, 1 to 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न आहे. किती वेळा येतो? 21 वेळा येतो. किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये येतो. बघा बरं का, मी प्रश्न विचारतोय तिथंच तुम्हाला उत्तर देतोय. 3 वेगळ्या टाईपचे प्रश्न येतील, 3 वेगळ्या टाईपचे आन्सर आहेत. ठीक आहे, तिन्ही प्रश्नांचा अर्थ वेगवेगळा आहे, नीट लक्षात घ्या. एक हा डिजिट किती वेळा येतो? किती वेळा येतो? किती वेळा येतो हा प्रश्न असेल तर तो येतो 21 वेळा. कुठं? 1 to 100 मध्ये. किती संख्यांमध्ये येतो? किती संख्यांमध्ये येतो? तर त्याचं उत्तर आहे 20 संख्यांमध्ये. आणि किती संख्यांमध्ये एकदाच येतो? किती संख्यांमध्ये एकदाच येतो? तर तो येतो 19 वेळेला. इंग्लिशमध्ये हाऊ मेनी टाइम्स इट इज रिपीटेड फ्रॉम 1 to 100? 21 टाइम्स. ठीक आहे, इन हाऊ मेनी नंबर्स इट ऑकर्स? In 20 numbers, the 1 digit occurs. In how many numbers the 1 digit occurs only once? ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण लक्षात घ्या. How many times it occurs? तर 21 times. In how many numbers? तर आन्सर इज 20. आणि पुढे येणार आहे इन हाऊ मेनी नंबर्स ओनली वन्स?
ऑनली वन्स एकदाच येतो, तर 19 संख्यांमध्ये येतो. ठीक आहे, हा झाला 1 डिजिटसाठी. आता 2 to 9 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यापैकी कोणत्याही डिजिटसाठी विचारलं तर उत्तर तुमचं काय येणार आहे? हाऊ मेनी टाइम्स इट इज ऑकरिंग? 20 टाइम्स इज ऑकरिंग. रिकरिंग म्हणू शकतो. इन हाऊ मेनी नंबर्स? 19 नंबर्स. इन हाऊ मेनी डिजिट्स फॉर ओनली वन्स? एकदाच येतो, तर तो येतो 18मध्ये. ठीक आहे, पण तसंच झिरोचं आहे. झिरो हा अंक किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम्स? 11 टाइम्स. इन हाऊ मेनी नंबर्स? 10 नंबर्स. इन हाऊ मेनी नंबर्स इट इज ऑकरिंग ओनली वन्स? हे फक्त एकदाच येतं. ठीक आहे, हा एक आता पुढचा मुद्दा झाला, हे कळालं. हा एक पुढचा मुद्दा, सम ऑफ 1 to 10 नंबर्स. पहिल्या 10 नॅचरल नंबरची ॲडिशन किती लक्षात ठेवायची? 55. याचा क्वेश्चन सॉल्व करताना उपयोग होणार आहे थोडंसं ट्रिक वापरण्यासाठी, त्यामुळे ही पाठ करा. ओके, आता जर तुम्हाला ही गोष्ट जर नसेल कळाली तर कॉमेंटमध्ये लिहा, सर 1 to 100 मधील काही कोणत्या गोष्टी लक्षात कशा ठेवायला, त्या कशा आल्या. ठीक आहे, 1 to 100चा सर 1 to 100ची लास्ट स्लाईड पुन्हा एकदा एक्सप्लेन करा, असं कॉमेंटमध्ये. जर ही गोष्ट तुम्हाला कळाली नसेल तर कॉमेंटमध्ये लिहा 1 to 100 प्लीज रिपीट वन्स अगेन. लास्ट लास्ट स्लाईड किंवा पेज म्हणू शकता, लास्ट पेज. नाही कळालं तर मी तिथं तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगायचा मी तिथं प्रयत्न नक्की करेन. ठीक आहे, तर एक्स्ट्रा पॉईंट्स लक्षात आल्या सगळ्यांच्या. ह्या काही एक्स्ट्रा पॉईंट्स जे मला महत्त्वाचे वाटले, पुस्तकात कवर झालेले नाही आहेत, ते इथं तुम्हाला एकत्र केलेत आणि याचा उपयोग क्वेश्चन सॉल्व करता होणार, 100% होणार आहेत. ओके, आपण क्वेश्चन बघणार आहोतच. ठीक आहे, एक क्वेश्चन आपण आता बघायला सुरुवात करणार आहोत. इंटेलिजन्सवरती व्हिडिओ माहिती गोळा करायचं काम चालू आहे. ओके, म्हणजे हे जे आता पेजेस मी लिहून ठेवले ते तयार करायचं काम चालू आहे. जसं होईल तसं एक ठीक आहे. हे सगळे कामं मी एकटाच करतो आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे थोडासा. जसं माझ्याकडनं एक कंप्लीट होईल तसं मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या फॉर्ममध्ये तुमच्यासमोर आणून ठेवेल. तुमचं काम फक्त अभ्यास करणं आहे. जेवढं तुम्ही बघताय, जेवढं तुम्ही करताय ते तुम्ही नीट लिहून घ्यायचं आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे. एखादा दिवस जर माझा व्हिडिओ नाही आला, पाठीमागच्या व्हिडिओची रिव्हिजन करा. जी गोष्ट नाही समजली ती समजून घ्या. ठीक आहे, मागचे 2-3 दिवस जरा धावपळ झालेली असल्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आला. मध्ये एक गॅप पडला आहे, नाही तर रोज शक्यतो व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेन. पण काही वेळेला नाही जमत, थोडंसं कामं असतात किंवा काही घटना घडतात, त्यामुळे रेकॉर्डिंग करायला जमत नाही. बट असो, जसं जमेल तसं मी करायचा प्रयत्न करेन. काही वेळेला माझ्याकडे मटेरियल नसतं, म्हणजे अभ्यास म्हणजे काय शिकवायचं असंही होऊ शकतं कधी कधी, तर त्या केसमध्ये थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, करणार आहोत आपण अभ्यास, आपल्याला करायचा आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवायचं आपल्याला. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. एक पुस्तक संपलं दुसरं पुस्तक घ्या, दुसरं संपलं तिसरं घ्या. स्कॉलरशिप मी म्हणतो, स्कॉलरशिप सोडा, मॅथमॅटिक्स हा विषय तुम्ही रिव्हिजनवरतीच सॉल्व करू शकता. रिव्हिजनवरतीच स्ट्रॉंग करू शकता, सॉल्व नाही स्ट्रॉंग करू शकता. जेवढी जास्त क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस असेल, उदाहरणं सोडवायची सराव असेल, तेवढं जास्त तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग होणार, तेवढं जास्त तुमचा स्कॉलरशिपचा काय म्हणतात कॅल्क्युलेशनचा वेगसुद्धा वाढणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या. तर मग आज आपण इथे थांबूया. लवकरच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. काही क्वेश्चनची व्हिडिओ मी लवकरच टाकेल. ठीक आहे, तर आपण आज इथे थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. माझ्याकडून जय हिंद, जय महाराष्ट्र.